Cancer Healer Center, a new beginning. राहुल गांधी दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार। महाराष्ट्रात निवडणुकीत घोटाळा झाला हे राहुल गांधी पुराव्यानिशी मांडणार। संजय राऊतांची माहिती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। खासदार अरविंद सावंतांसह इतर खासदारांची उपस्थिती। काय बोलणार याकडे लक्ष। अनेक जण आमच्या संपर्कात, टप्प्याटप्प्याने शिवसेनेत प्रवेश होईल। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। फडणवीसांकडून रोजच शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन। शिंदेंचा पक्ष भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स कधीही कापून टाकला जाऊ शकतो। राऊतांची खोचक टीका। ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमधील मूळव्याध। संजय राऊतांच्या टीकेवर खासदार नरेश मस्केंकडून जोरदार पलटवार। भाजपने विधानसभेत आपली ताकद दाखवली आहे। एकमत न झाल्यास भाजप स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढणार। मंत्री अतुल सावेंचं सूचक विधान। अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक। वैजनाथ बांगरसह एका अल्पवयीन आरोपीच्या कर्नाटकातून पोलिसांनी मुसक्या आवळल्या। धनंजय मुंडेंच्या गँगमध्ये वाल्मिक सारखे अनेक लोक। कलेक्टर केबिनमध्ये मला वाल्मिक कराडकडून पती आणि पोलिसांसमोर बेदम मारहाण केली होती। करुणा मुंडेंचा आरोप। एकशे 20 भारतीयांना साखळ दंड, बेड्या घालून भारतात आणलं। भारतीयांना जनावरांसारखी वागणूक का दिली याबाबत मोदी ट्रम्प यांना जाब विचारणार का। संजय राऊतांचा सवाल। समरजित घाटगेंनी भाजप प्रवेशाबाबतचं वृत्त फेटाळलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडून कुठेही जाणार नाही। पक्ष बदलाच्या वृत्तावर घाटगेंची टीव्ही 9शी बोलताना माहिती। आम आदमी पक्षाच्या 16 उमेदवारांना पक्ष बदलण्यासाठी भाजपकडून मंत्रिपद आणि 15 कोटींची ऑफर। अरविंद केजरीवालांचा खळबळजनक आरोप। ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत लढाई सुरूच राहणार। पक्ष चिन्हाबाबत कोर्टानं अंतिम निर्णय देण्याबाबत दोन्ही पक्ष मागणी करणार। सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यात 5 लाखांनी घट। लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटींवरून 2.41 कोटींवर। छाननी प्रक्रिया सुरू असताना नवी माहिती समोर। राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू। पुण्यातील खासगी रुग्णालयात 62 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद। राज्यात जीबीएस बळींची संख्या 6 वर। आकाशवाणी आमदार निवासमध्ये पहाटेच्या सुमारास आग। एसीमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। बदलापुरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग। शिक्षकाकडून विद्यार्थिनी आणि तिच्या आईला उद्देशून अश्लील शेरेबाजी। पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम शिक्षकाला बेड्या। सांगलीत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या। शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच हत्या केल्याचा संशय। संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या सिडको परिसरात कारने चिरडल्यानं 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू। वडील मोबाईलमध्ये गुंग असताना डोळ्यासमोर मुलाचा अपघात। नागपुरातील मोठा ताजबाग परिसरातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण। 3000 कोंबड्या नष्ट। ताजबाग आणि आसपासचा 1 किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित। सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात यावी। सोयाबीन खरेदीबाबत राज्याचा केंद्राला प्रस्ताव। पणन विभागाची केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी। आरबीआयचं पतधोरण जाहीर। 25 बेसिस पॉइंट्सने रेपो रेटच्या दरात कपात। कर्जाचा हप्ता कमी होणार। कर्जदारांना दिलासा। Cancer Healer Center, a new beginning.